नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी श्री स्वामी समर्थ यांचे काही उपाय. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दिगंबर संत होते. त्यांचे नामस्मरण आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व दुःख, संकटे आणि आर्थिक अडचणी दूर होतात असा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. जर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल, कर्जाचा भार असेल किंवा व्यवसाय नोकरीत अडचणी असतील तर खालील सोपे उपाय नक्की करून बघा. स्वामी समर्थ उपाय पैशांसाठी. ओम श्री स्वामी समर्थ मंत्र जप रोज सकाळी आणि रात्री 108 वेळा हा मंत्र जपा. जप करताना मन शांत ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ नाम स्मरण. दिवसभर ओम श्री स्वामी समर्थ हे नाम सतत उच्चारत रहा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पैशांचे मार्ग खुलतात. स्वामी समर्थ मंदिर दर्शन. अक्कलकोट किंवा जवळच्या मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घ्या. शक्य असल्यास अन्नदान किंवा गरिबांना मदत करा. घरात काही करण्यासारखे उपाय. स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो पूर्व दिशेला ठेवा. रोज दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ मंत्र जपा. कर्जमुक्तीसाठी उपाय. गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांना नारळ आणि साखर अर्पण करा. 11 गुरुवार हा उपाय केला तर कर्जाचा भार हलका होतो. श्रद्धेचे महत्व. स्वामी समर्थ हे अदृश्य शक्ती आहे. त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली तर पैसा, सुख, समृद्धी आणि जीवनातील स्थैर्य नक्की मिळते. उपाय फक्त विधी नाहीत तर मनोभावे भक्ती करणे हेच सर्वात मोठे समाधान आहे. स्वामी समर्थ यांचे आणखी सोपे उपाय. नंबर 1. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी. बायकोच्या व्यवहार चातुर्याची. मित्रांनो, आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहाल. नंबर 2. स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयेस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करायचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. नंबर 3. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. नंबर 4. घर मालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. नंबर 5. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 6. नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नंबर 7. नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा. नंबर 8. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 9. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 10. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.